मी प्रियंका किचन मध्ये तुमच्या मनापासून स्वागत करते. चला आज बनवूया अंडा बिर्याणी. एक पातेलं घेतलंय, पातेल्यामध्ये मी पाणी छान मस्त गरम करून घेतलंय. पाणी उकळलं, ह्याच्यामध्ये टाकूया सुके मसाले, दालचिनी, बडी इलायची, छोटी इलायची, लवंग, काली मिरी आणि तेजपान. ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल, नमक, थोडे तांदूळ आपण आधी धुवून ठेवले होते अर्धा तासाआधी, ते टाकूया ह्याच्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घेऊया. ह्याला 90% पकू द्यायचे आहे. आता काढून घेऊया. मी तेल घेतलं एका पातेल्यामध्ये, ह्याच्यामध्ये टाकले आहे 2 कांदे. कांदे मस्त उभे उभे कापून घेतले मी आणि ह्याला छान पकू देऊया. क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे ह्याला. अंडे आपण करून घेतले होते बॉईल, ह्याला पण टाकूया तेलामध्ये. ह्याच्यात टाकूया थोडं हळदी पावडर, थोडं मिरची पावडर आणि थोडं नमक. ह्याला मस्त असं हलवून घ्यायचं आहे. हलवून घेऊया ह्याला. मी घेतला होता एक पोटॅटो छान मी उभा उभा कापून घेतलाय, ह्याला पण टाकूया ह्याच्यामध्ये आणि ह्याला पण छान असं हलवून घेऊया. छान हलवून झालं, ह्याला काढून घेऊया. आणखी थोडं पातेल्यामध्ये तेल टाकूया, थोडी जिरं टाकूया आणि सुके मसाले, दालचिनी, बडी इलायची, लवंग, काली मिरची आणि तेजपान. ह्याला पण थोडा कांदा टाकलाय अर्धा ह्याच्यामध्ये, ह्याला पण छान असं मिक्स करून घेऊया. आता बनवूया अद्रक लसूणच्या पेस्ट. अद्रक लसूणच्या पेस्ट मी हा अर्धवट वाटून घेतलेला आहे, एकदम बारीक नाही केलेला आहे. ह्याला पण छान मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्ये टाकूया 2 टमाटर. टमाटर पण छान पकू देऊया सॉफ्ट होईपर्यंत. ह्याच्यामध्ये टाकूया सुके मसाले, मिरची पावडर, धनिया पावडर, हळदी पावडर, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला. थोडं नमक टाकूया. ह्याला पण छान मिक्स करून घेऊया. मस्त हलवत राहायचं. गॅसचा फ्लेम ठेवायचा आहे लो, कारण मसाला जळला नाही पाहिजे आपला करून. आता ह्याच्यामध्ये टाकूया दही. दही आधी मी छान फेटून घेतलं होतं, 2-3 चम्मच दही घेतलाय. ह्याला पण छान मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला. ह्याच्यामध्ये टाकूया 2-3 हिरवी मिरची. ह्याला पण छान मिक्स करून घेऊया. तळलेला कांदा टाकलेला आहे मी, थोडा कोथिंबीर, थोडा पुदिना. ह्याला पण छान मिक्स करून घेऊया. आता जी आपण अंडे बॉईल करून घेतली होती ते अंडे टाकूया ह्याच्यामध्ये. अंडे आणि पोटॅटो सर्व मिक्स करून टाकून ठेवूया ह्याच्यावर. आता जो आपण तांदळाचा भात पकवून ठेवला होता तो टाकूया ह्याच्यामध्ये. पूर्ण असा थोडा थोडा करून सर्व टाकून घेऊया व्यवस्थित. जेव्हा आपण भात बनवतो ना तेव्हा तो गरम असतो, तेव्हा त्याच्यात थंड पाणी टाकून घ्यायचं थोडं, म्हणजे तांदूळ असे खिले खिले होतात. पूर्ण टाकून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये सर्व चम्मचनी छान व्यवस्थित करून घ्यायचं. ह्याच्यावर टाकलेला तळलेला कांदा, थोडा कोथिंबीर आणि थोडा फूड कलर टाकून घेऊया. फूड कलर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही आवडत असेल तर नका टाकू. आणि ह्याच्यावर झाकून ठेवूया. ह्याला 10 मिनिटं